किती मस्त रेडी झालेली आहे. आता ना आपली घरगुती स्टाईलची बघा परिपूर्ण चिकन थाळी अशी रेडी झालेली आहे. टेस्ट करूयात. बघा फ्राय सुद्धा किती मस्त असं रेडी झालेलं आहे. गाईज बघा जी हॉटेलला चव मिळते ना त्याच्यापेक्षा 100 पटीने खरंच आपल्या घरची चव ना त्यापेक्षा पण एकदम अशी अप्रतिम असते बघा. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज हा सुद्धा आपला ब्लॉग ना खूप स्पेशल असणार आहे, कारण ना आज आपल्या घरामध्ये बनणार आहे बघा मम्मीच्या हातची स्पेशल झणझणीत अशी काय मम्मी झणझणीत चिकनची चिकनची भाजी बघा. एकदम अशी झणझणीत भाजी बनवणार आहे. हा तुम्हाला तर माहितीच आहे मम्मी काय बनवणार आहे. तुम्हाला माहितीच आहे बघा की मम्मी किती सुंदर रेसिपी बनवते. मम्मी भाजी बनवून दाखवणार आहे आणि करुणा तू काय चिकन फ्राय बनवणार आहे बघा. करुणा चिकन फ्राय बनवून दाखवणार आहे. म्हणजे ना संडे स्पेशल आपल्या घरात खूप छान असा बेत बनणार आहे. तर आपला ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा. आपण खूप सुंदर अशी रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर आता बघूयात काय काय प्रोसेस केली. सगळे काढून ठेवली व्यवस्थित, तयारी सर्व झाली. तर गाईस आता तुम्ही बघू शकताय संडे स्पेशल आम्ही सुद्धा आज नॉनव्हेजची रेसिपी बनवणार आहोत. म्हणजे मम्मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर हे ना मी 1 किलो चिकन आणलेलं बघा. तर आता याचा ना फ्राय आणि भाजी बनवणार आहे मम्मी. आज खूप छान वातावरण झालं आपल्या पुण्यामध्ये, कारण एवढ्या दिवशी तर पाऊस नव्हता आणि आज एवढा भरपूर पाऊस पडला. मस्त पाऊस पडला आणि एकदम थंड वातावरण झाले. म्हणून आज आम्ही झणझणीत चिकनचा बेत केलाय आणि काय त्याची तयारी चालू आहे. आता मी एकदम छान भाजी बनवणार आहे, तर तुम्ही ती बघा कशी वाटते कशी नाही ते पण आम्हाला कशी नाही ते नक्की सांगा. आता ही भाजीसाठी नाही ते कांदा वगैरे कांदा कापून ठेवला आणि अद्रक लसूण पण मी वाटून घेतले. आणि आता फ्रायसाठी ना मी कांदा बारीक कापून घेते बघा. करुणाची स्पीड तर तुम्हाला माहितीच आहे बघा किती फास्ट कापते ती. सध्या स्पीड कारण ऑलरेडी खूप वेळा मला बोट असं चिरलेले माझं, तेव्हापासून स्पीड एकदम कमी केली मी. अति काही संकटात नाही म्हणतात ना, तसंच झालं होतं. आता बघा तिने स्पीड कमी केली तिची. आता मी फोडणीला सुरुवात करते. तेल वगैरे टाकून घेतलंय. तेल टाकले मी आता 4 पळ्या. आता कांदा आणि आता कांदा टाकून घेते. कांदा एकदम असा लालसर भाजून घ्यायचा आहे. गाईज जर तुम्हाला मम्मीच्या हातची ना कुठली स्पेशल एखादी रेसिपी बघायची इच्छा असेल ना, तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नक्की बनवण्याचा ट्राय करू बघा. कारण तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनलमध्ये की मम्मी किती सुंदर आपली रेसिपीज बनवते. तर आता पण बघा आपली झणझणीत भाजी बनणार आहे 100%. मी तुम्हाला सांगतो एकदम असा लाल लाल होऊ द्यायचा, तेव्हा भाजी खूप छान बनते. हे बघा आता आपला कांदा एकदम लाल झालाय आणि आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते, कारण याने खूप छान असा फ्लेवर येतो. गाईज एक तर एवढ्या दिवसानंतर ना आज पाऊस पडलाय, खूप छान थंडगार वातावरण झालं असं एकदम. म्हणून ना आज झणझणीत आम्ही पण ना आज नॉनव्हेजची रेसिपी करतोय. आणि मी ना आता इथून पुढे ट्राय करतोय की आपल्या चॅनलवरती ना कंटिन्युअसली आपले ब्लॉग अपलोड झाले पाहिजेत. तर आता मी प्रयत्न करतोय बघा आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ आले पाहिजे, किंवा 1-2 दिवसाआड तरी नक्कीच येतील बघा. मी खूप प्रयत्न करतोय. आता ना मसाले वगैरे टाकून घेते बघा इथे मम्मी. हे याच्यामध्ये आता आपण हळद टाकली आणि रंग किती छान आलाय. आता मी मिरची पावडर टाकून घेते. अडीच चमचे मिरची पावडर घेतली मी. तुम्ही तुमच्या आकाराने टाका. करून आपण मिरची पावडर किती टाकली आता? 250 चमचे ना. नेहमीचाच डायलॉग आमचा जोक चालू आहे. तुम्हाला जशी आवडेल तशी टाका तुम्ही, तुमच्या आकारानुसार. मला तिखट भाजी जास्त आवडते म्हणून आम्ही तिखट टाकतो. इथे चिकन मसाला पण टाकून घेते बघा. आता चिकन मसाला मी टाकून घेते. तेजपत्ता बघा आम्ही सर्वात मागून टाकलाय. नाही विसरला माझ्या मसाला आहे आपला. कांदा खोबरं ते वाटून घेतले बघा पूर्ण आपण मिक्सर मध्ये. आता आपल्या फिशच्या रेसिपी मध्ये ना मी व्यवस्थित दाखवलेले तो मसाला आपण आता टाकून घेतो परत. हा आपला मसाला टाकून घेते मी. थोडा खोबरं आणि गरम मसाले आपले. आणि करुणा ना या साईडला बघा आता फ्रायची पूर्ण तयारी करते. आता फ्राय करते मी, त्यासाठी हा तेजपत्ता टाकलाय आणि हा बारीक चिरलेला कांदा. आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा. चिकनचा हा रस्सा
हा थोडासा याच्यामध्ये टाकला ना परत आपल्या भाजीला तेल सुटते, चव छान आहे. चव छान येते एकदम. हा कांदा आपला मस्त लाल परतून झाला. त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. चिकनचा फ्राय कसा होतो नक्की सांगा मला. गाईज तुम्हाला तर माहितीच आहे बघा, बहिणीला नॉनव्हेज वगैरे काहीच जमत नाही. तुम्ही तरी कमेंट करून सांगा तिने सुरुवात केली पाहिजे. अंड पण खात नाही राहती, साधा अंड पण. तर आम्हाला बनवून देते बरं का नॉनव्हेजची रेसिपी वगैरे ना, खूप छान अशी सुंदर बनवून देते, चविष्ट. आता काय मसाले ना परत हा परत तेच आपले हळद टाकली. आता हळद पावडर, आता मिरची पावडर टाकू. मिरची पावडर 500 चम्मच टाकून घ्या. 500 चम्मच टाकू. त्यानंतर एव्हरेस्ट चिकन मसाला आहे, कुठला पण यूज करा. आणि हा आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकू आता. आणि सगळे टाकलं आणि मी मीठच विसरले टाकायचं. ही तर खासियत आहे ना बघा, आमच्या बहिणीची हीच खासियत आहे. सर्व टाकते आणि मीठच विसरते दरवेळेस. आमच्या रेसिपीमध्ये ना शेवटपर्यंत काही ना काहीतरी विसरलेलं असतंच बघा, पण आम्ही नंतर ते शेवटच्या क्षणाला पूर्ण करतो आम्ही. आता हा टोमॅटो मस्त नरम होऊ देऊ आपण. कारण ही त्यानंतर तो कुठली काय मसाला परीक्षा add वगैरे नाही चालू, बरोबर का नाही. बरोबर. आता हा टोमॅटो नरम होईल ना, तर त्यामध्येच मी मसाला पण ऍड करते, म्हणजे दोन्ही पण सोबतच परतून होईल आपला. भाजीचाच आपला जो मसाला उरलेला ना तोच परत फ्राय मध्ये पण टोमॅटो ऍड सोबत केला. मस्त. आता आपण ती भाजीमध्ये टाकून घेऊ. हा आपला मसाला मस्त परतून झाला बघा. यामध्ये ना आता चिकनचे पीस ऍड करू Add बघा, करायचे. जसे भाजीमध्ये इथे टाकते ना मम्मी, यामधले यामध्ये आपल्याला रस्सा पण थोडा रस्सा पण ऍड करायचा. हे घे बा. याने कसं थोडी ग्रेव्ही होते मस्त फ्राय मध्ये. त्यामध्ये कोथिंबीर मस्त थोडीशी ऍड करू विसरलीच होती मी. आता बघा इथे फ्राय साठी नाही तर पीस ऍड केलेत आपण. आता याला मस्त पैकी मिक्स करून घेऊया. हा हा आपला मस्त गरम गरम चिकन फ्राय रेडी झाला आहे बघा. आणि इथे भाजी पण बघा होतच झाली नाही थोडक्यात. झाली आहे, मी फक्त गॅस बंद झाली बघा, बंद केला हा पण. आणि हा दोन्ही पण रेडी झाले आपला. तर गाईज फायनली बघा आपला ना अर्धा एक तासानंतर ना आपला पूर्ण स्वयंपाक आता रेडी झालेला आहे. मी दाखवतो बघा भाजी आणि फ्राय किती सुंदर झालाय बघा फक्त. बघा झाली इथे भाजी आपली रेडी. किती मस्त रेडी झालेली आहे. काय रेडी झाला आपला एकदम छान केला. आणि इथे ना करुणा गरमागरम भाकर बनवते बघा, मस्त शेकणं चालू आहे. इथे मस्त गरमागरम भाकर पण तयार झालेली, ही घेऊन जाऊ आपण आता. शेकून रेडी झाली. हे बघा भाकर आपली किती छान झाली. करुणाने भाकर बनवली. किती मस्त बनवली आहे. नॉनव्हेज सोबत भाकरच छान लागते बघा. आता ना आपली घरगुती स्टाईलची बघा परिपूर्ण चिकन थाळी अशी रेडी झालेली आहे. म्हणजे इथे बघा किती मसाल्याची सुंदर भाजी रेडी झाली आहे. परत इथे गरमागरम आपलं फ्राय आणि ना हे शिजवलेलं चिकन बघा, आळणी सूप बोलतात. अशी परिपूर्ण आपली थाळी आता एकदम सुंदर अशी रेडी झालेली आहे. या तुम्ही पण गरमागरम जेवण करण्यासाठी. तर गाईज आता ना बाहेरचं वातावरण एकदम असं थंडगार झालेलं आहे बघा. आताच पाऊस पडून गेला आणि आम्ही असं झणझणीत आज चिकनची भाजी बनवलेली आहे. तर मला असं वाटलं बघा की ही रेसिपी ना पूर्ण तुमच्या बरोबर शेअर करावी, म्हणून हा स्पेशल ब्लॉग बनवलाय. तरी भाजी कशी झाली कशी नाही ना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज तुम्ही बघितले आता अशी एवढी सुंदर आपली ना चिकन थाळी आता रेडी झालेली. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी झाली आणि कशी नाही ते. तर इथे बघा आता गरमागरम भाकर पण बनवलेली होती, आपण तिनेच टेस्ट करूयात. पहिलं फ्राय खाऊन बघू. बघा फ्राय सुद्धा किती मस्त असं रेडी झालेलं आहे. गाईज बघा खरंच सांगतो एवढी चविष्ट आणि एवढी अप्रतिम झालंय ना फ्राय सुद्धा. भाजी तर त्यापेक्षा सुंदर असेल. मी भाजी पण ट्राय करतो. बघा पीस सुद्धा किती सुंदर असे शिजलेले आहेत. गाईज बघा जी हॉटेलला चव मिळते ना त्याच्यापेक्षा 100 पटीने खरंच आपल्या घरची चव ना त्यापेक्षा पण एकदम अशी अप्रतिम असते बघा. त्या लेवलची आपली झणझणीत आजची चिकनची आपली डिश रेडी झाली. आणि
एवढी सुंदर आपली भाजी तयार झाली ना. तर गाईज ही रेसिपी ना स्पेशली मम्मीने बनवलेली. तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.